या एव्हरीबडी वॉन्ट्स टू टॉक टू मीडिया आणि पीआर टीमला आपण इतका वेळ थांबवून घेतो. मी सिंधू आल्याशिवाय इनॉग्रेशन नाही होणार. तू हवी तेवढी वाट बघ या. आज ईश्वरी इथे पोहोचणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. चला आणि माझी जिलेबी. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की मामी मी सांगते ना तुम्हाला आता काय करायचं आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो मी सिंदूर हे बघ तुला सुद्धा इनॉग्रेशनसाठी यायचंय. तू आल्याशिवाय इनॉग्रेशन सुरू होणार नाहीये कळलं तुला. बाकीची तयारी करण्यासाठी मी आणि मामा आम्ही दोघे जण आता त्या ठिकाणी चाललोय. पण तुला आकाश बरोबर योग्य वेळेवरती पोचायचंय. हे बघ आकाशला मी इथे तुझ्यासाठी थांबायला सांगितलंय. तुला 1 मिनिट सुद्धा खरं तर नजरेआड करू द्यायचं नव्हतं. पण आता मला जावं लागणार आहे. तुला कळतंय ना मी का तुला इथे ठेवून जातोय. जाणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून. नाहीतर मी तुला माझ्या बरोबरच घेऊन गेलो असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर मला कळतंय. हे बघा इनॉग्रेशनसाठी तुमचं लवकर जाणं किती महत्त्वाचं आहे ते मला कळतंय. तुम्ही अजिबात माझी काळजी करू नका. तेव्हा अर्णव म्हणतो तू स्वतःची काळजी घेणार आहेस. आणि हे बघ आकाश आहेस तुझ्या बरोबर आणि मामी आणि ताई सुद्धा आहे. मी तर म्हणतो तू एकटी कुठेही थांबू नकोस. तू एकतर ताईजवळ थांब किंवा आकाशजवळ थांब किंवा मामीजवळ. ठीक आहे ना. तू त्यांच्या आजूबाजूलाच थांब. एकटी जास्त थांबू नकोस घरामध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राकेश तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल. तू अजिबात घाबरायचं नाही. कारण जर तू घाबरलीस तर तो तुला अजून घाबरवत राहील. आणि आहे ना रूममध्ये तयार होत असताना व्यवस्थित रूम लॉक करून घ्यायचा. आणि योग्य वेळेवरती तुला इनॉग्रेशनला पोचायचंय. जोपर्यंत तू येणार नाही तोपर्यंत इनॉग्रेशन होणार नाहीये. तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही अजिबात माझी काळजी करू नका. मी योग्य वेळेवरती तिथे येईन. अर्णव म्हणतो आकाशला माहित नाहीये मी त्याला इथे का थांबायला सांगतोय. पण तुला तर माहिती आहे ना मी त्याला इथे तुझ्यासाठी का थांबायला सांगितलंय ते. तुझ्याबरोबर कुणीतरी असावं म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हो सर मला माहिती आहे तुम्ही माझी किती काळजी करताय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी स्वतःची काळजी घेईन आणि योग्य वेळेवरती येईन. त्यानंतर इथे वल्लरी म्हणत असते लावण्या सांग ना मला काय करायचंय. तेव्हा लावण्या म्हणते मामी आज इथे ARला त्या मिस इंदोर बरोबर इथे इनॉग्रेशन करायचं आहे ना. पण तुम्ही तिला इथे ऑफिसमध्ये येऊच द्यायचं नाही. काही झालं तरी सुद्धा ती ईश्वरी आणि AR दोघे जण एकत्र इनॉग्रेशन करू शकणार नाही. आता ही जबाबदारी तुमची आहे. तेव्हा वल्लरी म्हणते ठीक आहे. ती ईश्वरी इनॉग्रेशनच्या ठिकाणी पोचणार नाही याची व्यवस्था मी करेन. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव तयार झालेला असतो. मामा म्हणतात अरे वा छान दिसतोयस तू. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात आकाश योग्य वेळेवरती ईश्वरीला घेऊन ये हा. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो